Hello students, welcome once again. So let's start with the discussion of force and pressure. So आपण लास्ट लेक्चरला फोर्स आणि प्रेशर या टॉपिकचा स्टडी बघितलेला आहे. फोर्स आणि प्रेशरमध्ये काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले होते, काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स होत्या, त्या बघितलेल्या आहेत. तर आता आजच्या लेक्चरला आपण फोर्स आणि प्रेशर रिलेटेड काही न्यूमरिकल्स आहेत ते आपण बघूया. थोडेसे हायर ऑर्डर लेवल किंवा हायर ऑर्डर थिंकिंग जे की हॉट्स किंवा ऑलिम्पियाड क्वेश्चन्स एक्झामचे क्वेश्चन्स आहेत किंवा तुमचे जे फायनल एक्झामला जी थोडीशी डिफिकल्टी राहते अशा टाईपचे काही एक्झाम्पल्स आहेत ते आज आपण डिस्कस करणार आहोत. आपलं आजचं लेक्चर आणि कदाचित पुढचंही लेक्चर मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेसच असेल की ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन आणि त्याचा आन्सर पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. सो मी क्वेश्चन डिस्प्ले करीन, तुम्ही तो क्वेश्चन लिहून घ्या हवं तर, आणि त्याच्यानंतर मग मी जे आन्सर बोर्डवरती एक्सप्लेन करीन ते आन्सर आधी बघून घ्या व्यवस्थित. मी कशा पद्धतीने ते सॉल्व केलेलं आहे, त्याच्यामध्ये काय ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि मग त्याच्यावरती प्रॅक्टिस करा. आणि त्याच्या रिलेटेड जर तुम्हाला अजूनही काही क्वेश्चन्स सोडवायचे असतील तर तेही तुम्ही सोडवू शकता, कारण प्रॅक्टिस हे खूप महत्त्वाचं आहे. जेवढे क्वेश्चनचं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये अटेम्प्टसाठी खूप चांगला फायदा होऊ शकतो. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हटलं की प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, अँड बाय गेटिंग प्रॅक्टिस डेफिनेटली यू विल बी मोर कॉन्फिडंट व्हाईल गिविंग द एक्झामिनेशन. ओके, सो मी क्वेश्चन डिस्प्ले करतो. सगळ्यांनी पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घ्या जसा आहे तसा, आणि त्याच्यानंतर मग मी जे काही आन्सर तुम्हाला बोर्डवरती दाखवतोय त्या पद्धतीने बघा. लुक ॲट द क्वेश्चन. ए ब्लॉक ऑफ मास 4 kg अँड डायमेन्शन्स 10 cm into 20 cm into 30 cm rest on the floor. If G is 10 meter per second square, then maximum pressure the block can exert on the floor is. So given condition is what? A block of mass 4 kg and dimensions L, B, H असं म्हणूया, लेंथ, ब्रेड्थ, हाईट असं असतं ना जनरली. सो एक ब्लॉक आहे. फॉर एक्झाम्पल लेट अस कन्सिडर दिस इज अ ब्लॉक. एक ब्लॉक म्हटलं की तो असा असेल ना, आणि तो एका फ्लोअरवरती रेस्ट आहे लाईक दिस. सो लेट अस कन्सिडर दिस इज द फ्लोअर, अँड ऑन दिस फ्लोअर द ब्लॉक इज ॲट रेस्ट. ओके, सो ह्या ब्लॉकचं मास दिलेलं आहे. सो मास ऑफ ब्लॉक इज, लेट अस कन्सिडर 4 kg, अँड लेंथ वी कॅन से दॅट लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट्स आर गिवन. तुम्हाला ते LBH किंवा LBT असतं ना जनरली. सो लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट असं म्हणतो ना आपण, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, अगदी मराठीमध्ये सांगायचं झालं तर ते जे डायमेन्शन आहे दॅट इज व्हॉल्यूम आहे. बघा ते व्हॉल्यूम आपल्याला दिलेलं आहे. सो इट इज लाईक 10, 20, 30. बघा 10 सेंटीमीटर, देन इट इज 20 सेंटीमीटर, अँड देन इट इज 30 सेंटीमीटर. लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट इज गिवन. ओके, so then maximum pressure the block can exert on the floor. So what is the pressure here? So on the floor we have to find out the pressure. Now we know that the basic definition of the pressure. What is the basic definition of the pressure? Is pressure is equal to force upon area. Now which force and which area? आता मला सांगा, हा जो ब्लॉक आहे तो रेस्ट आहे एका सरफेसवरती. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवेन. लेट अस कन्सिडर दिस इज द ब्लॉक. ओके, सो दिस ब्लॉक इज रेस्ट ऑन द फ्लोर. ओके, नाउ इफ दिस ब्लॉक इज रेस्ट ऑन द फ्लोर, देन वेअर इज द वेट ऑफ द ब्लॉक? ह्या ब्लॉकचं वेट कुठं आहे? तर ह्या ब्लॉकचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन आहे ना. वेट आणि मासमधला फरक मी सांगितला होता. M into G म्हणजे वेट असतं, तो एक प्रकारचा फोर्स असतो. तर तो फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, तर तो फोर्स झाला. आणि हा जो त्या ब्लॉकचा एरिया आहे तो एरिया त्या फ्लोअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. सो दिस इज द फोर्स अँड दिस इज द एरिया. मग हा जो एरिया आहे तो म्हणजे काय? लेंथ इंटू ब्रेड्थ, नॉट हाईट. ओनली लेंथ अँड ब्रेड्थ वी हॅव टू मल्टिप्लाइड बाय each other, we will get the area. Okay, so how to develop this formula? So pressure is equal to force, it means mg. What is this mg? The weight of the block. लक्षात येते का बघा, वेट आहे ना त्या ब्लॉकचं. and area, what is area?
length into breadth. So this length into breadth is nothing but area. लक्ष देते थोडंसं मी असं करतो. So what is our formula? So pressure is equal to force upon area. What is force? Mass into gravity. Weight is nothing but force in this case. तो ब्लॉक आहे तो त्या फ्लोअरवरती रेस्ट आहे. सो त्याचं काय झालं ते वेट झालं. सो हा फॉर्म्युला कसा झाला मग mg इंटू एल इंटू बी. आपण याच्यामध्ये जीची व्हॅल्यू 10 घेऊ शकतो कारण त्यांनी तसंच दिलेलं आहे. 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ द जी. व्हॉट इज मीन बाय जी? जी इज नथिंग बट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्च्युअल व्हॅल्यू किती असते? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. बट वी कॅन कन्सिडर हिअर 10 meter per second square acceleration due to gravity. Now what is length? 10 centimeter. What is breadth? 20 centimeter. So first of all consider the area. आता हे मी थोडंसं सेपरेट सॉल्व करतो बघा. सो व्हॉट इज द एरिया ऑफ द ब्लॉक? लेंथ इंटू ब्रेड्थ. हे समजतंय का बघा सगळ्यांना? आणि व्हॉल्यूम ऑफ द ब्लॉक जर विचारलं तर काय असतं ते? लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. तिघांचंही मल्टिप्लिकेशन ते व्हॉल्यूम असेल. बट लेंथ इंटू ब्रेड्थ जर ओनली असेल तर ते काय झाला? एरिया झाला. सो व्हॉट इज लेंथ? इट इज 10 सेंटीमीटर. बघा व्हॉट इज ब्रेड्थ? इट इज 20 सेंटीमीटर. मी मुद्दाम हे असं लिहितोय थोडंसं आपल्याला CGS आणि SI मधला फरक समजून घ्यायचा आहे. सेंटीमीटर हे CGS युनिट आहे आणि मीटर हे स्टँडर्ड युनिट आहे. सो आपल्याला मीटरमध्ये घ्यावं लागेल. सो एरिया मीटर स्क्वेअरमध्ये असतो बट इथं तर एरिया सेंटीमीटर स्क्वेअर दिसतोय बघा. सो 20 इंटू 10 दिस इज 200. बट दिस एरिया इज सेंटीमीटर स्क्वेअर. सो मी ब्रॅकेटमध्ये सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहितो बघा. ॲक्च्युली हे किती असतं माहिती आहे का बघा? सो 200 इंटू सी स्क्वेअर एम स्क्वेअर. बघा मी दोघांचाही स्क्वेअर केला ना. सो इट बिकम्स एम स्क्वेअर झालं का बघा. बट सी स्क्वेअरचं काहीतरी केलं पाहिजे. सो 200 इंटू व्हॉट इज मीन बाय सी? सी इज नथिंग बट 10 टू द पॉवर -2. हे थोडंसं तुम्हाला मॅट्रिक्स सिस्टीम्स आहेत हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. 10 टू द पॉवर -2 आणि त्याचाही स्क्वेअर आहे. ओके. मी ॲक्च्युली फिजिक्सचे काही बेसिक लेक्चर्स माझ्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला काही बेसिक लेक्चर्स बघायचे असतील, जर याची कन्व्हर्जन्स किंवा SI CGS काय आहे हे थोडंसं तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन जी बेसिक लेक्चर्स आहेत ती बघू शकता फिजिक्सची. आय एम नॉट अपलोडिंग एनी सिलेबस ऑर एनी पर्टिक्युलर कंटेंट. आय एम जस्ट अपलोडिंग द बेसिक थिंग्स ऑफ द फिजिक्स. सो एज्युकेशनल इन्फो सर्कल हा माझा यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही फिजिक्सची काही बेसिक लेक्चर्स बघू शकता. बऱ्याचशा आयडिया तुम्हाला तुमच्या या सिलेबसमधल्या येत राहतील. इव्हन अगदी तुमचं 8, 9, 10चा सिलेबस जो आहे त्याच्याशी रिलेटेड सुद्धा ती एक्झाम्पल्स ती व्हिडिओज तुम्हाला जास्त युजफुल होतील. सो यू कॅन विजिट द चॅनल एज्युकेशनल इन्फो सर्कल और सिम्पली यू कॅन टाईप साळुंके's फिजिक्स. Then you will go to the channel and then you can watch the videos related to the basic concepts of the physics. Okay. So मला एरिया काय मिळाला बघा मग? इट इज 200 इंटू 10 टू द पॉवर -4 मीटर स्क्वेअर. आला का एरिया मीटर स्क्वेअरमध्ये? बट त्याच्यासाठी ह्या 200ला मला 10 टू द पॉवर -4 न मल्टिप्लाय करावं लागेल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ एरिया. नाउ पुट दिस व्हॅल्यू ऑफ एरिया इन द प्रेशर. सो प्रेशर इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी. व्हॉट इज मास? 4 इंटू ग्रॅव्हिटी इज 10. सो इट इज 4 इंटू 10 आणि L इंटू बी दोघांची व्हॅल्यू किती आलेली आहे? एरिया दॅट इज 200 इंटू 10 टू द पॉवर -4. ओके. सो वी कॅन सॉल्व दिस लाईक 4 अपॉन 20 इंटू 10 टू द -4. सो 4 5 20. सो 1 अपॉन 5 इंटू 10 टू द 4. मी हे 10 टू द 4 वरती घालवतो बघा. चालेल का बघा? बट व्हॉट इज 1 अपॉन 5? दिस इज 0.25. सॉरी 0.2 ना इंटू 10 टू द 4. ओके. सो यू कॅन ॲडजस्ट दिस. हे सुद्धा मी पॉईंट शिफ्टिंग त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. सो हा मला नको आहे 10 टू द 4. मला पॉईंट राईटला शिफ्ट करावं लागेल. 1 2 3 4. सो दिस इज द व्हॅल्यू न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो लुक ॲट द ऑप्शन. इज देअर एनी ऑप्शन? दॅट इज 2000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. येस, ए ऑप्शन इज देअर. बघा थोडंसं लक्षात येतं का? थोडंसं लेंदी एक्झाम्पल आहे. सो ए ऑप्शन इज देअर. नाउ नेक्स्ट लुक ॲट द सेकंड एक्झाम्पल. A body of volume V and density D is completely immersed in a liquid of density rho. Then the apparent weight of the body will be. बघा ही कन्सेप्ट काय आहे ॲक्च्युली हे तुम्हाला अजून एक क्वेश्चन याच्यावरचा येणार आहे. लाईक दिस. एक असं वेसल आहे ज्याच्यामध्ये लिक्विड असं आपण म्हणूया आणि एक बॉडी आहे समजा. तर ती बॉडी
या लिक्विडमध्ये अशी इमर्स केलेली असं आपण म्हणू. लेट अस कन्सिडर दिस इज द बॉडी. ओके, आता या लिक्विडमध्ये आणि ह्या बॉडीमध्ये थोडंसं आपण कंपॅरिझन करूया. थोडासा विचार करा बघा प्रॅक्टिकली. हा ॲक्च्युली 12th फ्लुइड्स म्हणून एक पॉईंट असतो तुम्हाला फिजिक्समध्ये, फ्लुइड्स. त्याच्यामध्ये हा तिथं एक रूल आहे. ओके, विस्कॉसिटीशी रिलेटेड हा एक तिथं थेरम आहे. तर त्या थेरममध्ये आपल्याला ही कन्सेप्ट सांगितली जाते. बट मी तुम्हाला आत्ताच सांगतो ती काय कन्सेप्ट आहे बघा. समजा ही बॉडी आहे. आता मला सांगा, ही बॉडी आहे म्हटल्यानंतर ह्याला वेट आहे, मास आहे, ग्रॅव्हिटी वेट आहे. सो ती त्या पाण्यामध्ये इमर्स होणार आहे, डीपली जाणार आहे ती पाण्यामध्ये, आणि जस्ट ती पाण्यामध्ये बुडणार आहे असं आपण म्हणूया. कारण पाण्यापेक्षा त्याची डेन्सिटी कशी असेल, जास्त असेल. सो आता ह्या बॉडीची डेन्सिटी जास्त असणार आणि ह्या लिक्विडची डेन्सिटी कमी असणार आहे. सो बॉडीची डेन्सिटी दिली आहे बघा, ए बॉडी ऑफ व्हॉल्यूम व्ही अँड डेन्सिटी डी. सो बॉडीची डेन्सिटी काय असेल, डी असेल, आणि लिक्विडची डेन्सिटी रो दिलेली आहे. सो ऑब्विसली डी इज ग्रेटर दॅन रो. लक्षात येते का बघा. तरच ती बॉडी खाली जाणार आहे असं आपण म्हणू शकतो. जर बॉडी पाण्यापेक्षाही हलकी असेल तर आपल्याला हे रिव्हर्स होईल, डेन्सिटी ऑफ द वॉटर इज ग्रेटर दॅन द डेन्सिटी ऑफ द बॉडी असं होऊ शकतं. बट आत्ता बॉडीची डेन्सिटी जास्त असल्यामुळे, बॉडीचं वेट जास्त आहे असं आपण म्हणूया, त्यामुळे ती बॉडी कुठं जाणार आहे, त्या लिक्विडमध्ये जाणार आहे. सो वी कॅन से दॅट डी इज ग्रेटर दॅन रो. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट द ॲपरंट वेट. सो वी हॅव टू फाइंड आउट ॲपरंट वेट. नाउ व्हॉट इज मीन बाय ॲपरंट वेट, याचाही एक फॉर्म्युला आपण बघितला होता, किंवा एक सिंपल तुम्हाला तिथं लक्षात येते का बघा. ॲपरंट वेट म्हणजे काय, तर थोडक्यात दोन वेटमधला डिफरन्स. दोन वेट कुठले कुठले घेऊया आता, मग एक ॲक्च्युअल वेट घेऊया बॉडीचं, ते किती असतं, mg असतं बरोबर. आणि एक हा जो पोर्शन आहे बघा लिक्विडमधला बरोबर, तो बरोबर त्या स्पेअरसारखा आहे का, असा गोल आहे का मला सांगा. म्हणजे त्या बॉडीच्या आकाराचाच असेल ना तो. तर तो त्या बॉडीला खालून काय करतोय, अपोज करतोय. त्याला ॲक्च्युली अपथ्रस्ट असं म्हटलं जातं, अपथ्रस्ट. सो थ्रस्ट इज वन ऑफ द फोर्स. सो अपथ्रस्ट यालाच बियॉन्ट फोर्स असं एक नाव दिलं जातं. तुम्ही हे लक्षात ठेवा, अपथ्रस्ट. सो हा अपथ्रस्ट खालून याला अपोज करत असतो, म्हणजे तो वरच्या डायरेक्शनला असेल, म्हणून मी तर साईन कुठलं लिहिलं, मायनस, किंवा डिफरन्समध्ये पण मायनस येणारच आहे. मग हा अपथ्रस्ट फोर्स किती असतो, तर एवढाच असतो. फक्त फरक काय बघा, एम डॅश जी. जी तर कॉन्स्टंट असणार आहे, बट व्हॉट इज एम डॅश, तर ते वॉटर आहे ना त्या स्पेअरच्या आकाराचं, ते तेवढं जे वॉटर आहे त्याचं मास म्हणूया आपण. मग मला सांगा, ते काय स्पेअर एवढं असणार आहे का, त्या बॉडी एवढं नसणार आहे, ते त्या लिक्विडचं मास असणार आहे. समजलं इथपर्यंत. अगेन, सो दिस इज द ॲपरंट वेट. नाउ लुक ॲट द ऑप्शन्स. वी हॅव डिफरंट फॉर्म्स ऑफ द ऑप्शन. Now again we will put the value, that is density is equal to mass upon volume. Do you know this formula? Density is equal to mass upon volume. हा फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी येतो. आता मला सांगा, हे मास कुणाचं आहे, ह्या बॉडीचं मास आहे. मग त्या बॉडीसाठी आपल्याला जर डेन्सिटी, मासचा फॉर्म्युला लिहायचा असेल तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो व्हॉट इज डेन्सिटी, डी. व्हॉट इज व्हॉल्यूम, सपोज व्ही. अँड व्हॉट इज जी, व्हॉट इज ग्रॅव्हिटी, जी. नाउ अगेन एम डॅशसाठी पुन्हा फॉर्म्युला डेन्सिटी टू व्हॉल्यूम येईल, बट डेन्सिटी रो येईल बघा. व्हॉल्यूम व्ही म्हणूया अगेन, आणि ग्रॅव्हिटी किती, जी असेल. आता मला सांगा, दोघांचं व्हॉल्यूम सेम असेल, ग्रॅव्हिटी सेम असणार. व्हॉल्यूम का सेम असेल, जेवढा स्पेअर आहे तेवढ्या पोर्शननं खालून अपोजिशन केलेलं आहे. सो दोन्ही पार्टचं व्हॉल्यूम कसं असेल, सेम असेल. सो हेच मग आपण असं लिहूया, व्हॉल्यूम कॉमन घेऊया, डी मायनस रो आणि ग्रॅव्हिटी. चेक करा हा ऑप्शन आहे का. सो व्ही इंटू ब्रॅकेट डी मायनस रो इंटू ग्रॅव्हिटी. सो लुक ॲट द डी ऑप्शन. आपल्याला डी ऑप्शन सापडतोय ज्याच्यामध्ये हे आन्सर आपण सांगू शकतो. ओके, चला, दोन क्वेश्चनचे आन्सर्स मी बोर्डवरती लिहिलेले आहेत. सो हे व्यवस्थित लिहून घ्या आणि समजून घ्या मी जे जे काही सांगितलं ते. ओके, चला आपण बघूया पुढचा क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन थोडासा लेंदी आहे बघा. क्वेश्चन डिस्प्ले होतोय. इन ए कंटेनर क्रॉस सेक्शनल एरिया ए होमोजेनियस सॉलिड सिलेंडर ऑफ लेंथ L, cross sectional area A by 5 is immersed such that it floats with its axial vertical at the liquid surface
with length L/4 in the denser liquid as shown in the figure. The lower density is open to the atmosphere. Then the density D of the solid is given by. आता थोडंसं आपल्याला याच्यामध्ये ही डायग्राम कन्सिडर करावी लागेल. ओके, सो डायग्राम कन्सिडर करूया. पहिल्यांदा डायग्राममध्ये दोन लिक्विडचे पार्ट्स आहेत. एक अप्पर पार्ट आहे लिक्विडचा की ज्याची डेन्सिटी डी आहे आणि एक लिक्विडचा लोअर पार्ट आहे ज्याची डेन्सिटी ट्वाइस ऑफ डी आहे. बघा डायग्राममध्ये लक्षात येते. आणि एक सॉलिड सरफेस दिलेला आहे असा, जो ह्या दोन लिक्विडच्या मध्ये असा आपण म्हणूया हा सॉलिड सरफेस आहे. तर ह्या सॉलिड सरफेसची डेन्सिटी आपण सांगूया कॅपिटल डी आणि ही आपल्याला फाइंड आउट करायची स्मॉल डीच्या फॉर्ममध्ये. आपल्याला त्या सॉलिडची लेंथ दिलेली आहे. बघा लेंथ ही एल असेल, ही लेंथ असेल आणि त्यातला वरच्या लिक्विडमध्ये पार्ट किती आहे 3L/4 इतका पार्ट आहे आणि खाली किती पार्ट आहे बघा. सो L/4 आहे, L/4 आहे. क्रॉस सेक्शनल एरिया A/5 दिलेला आहे. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ द एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया. त्याच्यानंतर हाईट दिलेली आहे पूर्ण व्हेसलची आणि आपल्याला डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ही समजा हाईट आहे. आता हाईट साहजिकच जास्त असेल ह्या लेंथपेक्षा. सो आपल्याला हा डी फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये काय सांगूया बघा. ह्या सॉलिडचं वेट घेऊया आपण, वेट. सो मी काय लिहितो, वेट ऑफ सॉलिड. ठीक आहे. आता वेट ऑफ सॉलिडला जसे मगाशी तो बाइंड फोर्स होता ॲपरंट वेट काढताना आपण जसं घेतलं होतं त्या टाईपमध्ये हे दोन पोर्शन्स आहेत. हे दोन पोर्शन्स काय करतायत, त्या वेट ऑफ द सॉलिडला बॅलन्स करतायत. मग पहिला फोर्स म्हणूया F1 आणि दुसरा फोर्स म्हणूया F2 म्हणूया. बरोबर. शेवटी हा पण फोर्स आहे, हा पण फोर्स आहे आणि हा पण फोर्सच आहे. मला सांगा हा फोर्स आपण कसा लिहू शकतो, त्या बॉडीचं मास इनटू ग्रॅव्हिटी. चालेल. हा फोर्स काय लिहूया, त्या बॉडीचं मास म्हणजे वरच्या पोर्शनचं मास M1 म्हणूया त्याला इनटू ग्रॅव्हिटी प्लस याला काय म्हणूया आपण M2 म्हणूया इनटू ग्रॅव्हिटी. खालच्या बॉडीचं मास इनटू ग्रॅव्हिटी म्हणूया. ओके. बघा मी काय काय डिफाईन केलेलं आहे. आता पुन्हा ह्या मासला आपण डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम म्हणू शकतो. सो हे सॉलिडचं पूर्ण चालेल. सो त्याची डेन्सिटी किती आहे, डी आहे आणि व्हॉल्यूम व्ही म्हणतो आणि ही ग्रॅव्हिटी जी म्हणतो. चालेल. अगेन ह्या M1 बद्दल डेन्सिटी किती सांगूया आपण, डी सांगूया. व्हॉल्यूम V1 म्हणूया आणि इंटू ग्रॅव्हिटी जी म्हणूया. अगेन ह्या M2 साठी म्हणजे खालच्या पार्टसाठी डेन्सिटी काय म्हणूया 2D म्हणूया. दिले ना 2D इंटू व्हॉल्यूम काय म्हणूया V2 म्हणूया आणि इंटू ग्रॅव्हिटी म्हणूया. बघा फॉर्म्युला तोच आहे, वेट इज इक्वल टू mg. फक्त m बदलतोय प्रत्येक वेळेला, जी सगळीकडे सेम असतो. हे सॉलिडचा m झाला, हा वरच्या पोर्शनचा M1 झाला, हा खालच्या पोर्शनचा M1 झाला. मास वेगवेगळं झालं ना, मग मास वेगळं झालं म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आता तुम्ही हा फॉर्म्युला कसा आला तर मी तुम्हाला मग आज सांगितलं की डेन्सिटीची नोटेशन्स बघा प्रत्येक वेळेला बदलत आहेत. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो व्हॉट इज मास, सो मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. म्हणून मी डेन्सिटीबद्दल पूर्ण वर्ड लिहिला, कारण डेन्सिटी काही ठिकाणी रो असते, काही ठिकाणी स्मॉल डी असते, काही ठिकाणी 2D असते, काही ठिकाणी सिग्मा असते. ओके. नाव ह्या M1 ची व्हॅल्यू D इंटू V1 आणि ह्या M2 ची व्हॅल्यू 2D इंटू V2 झाली. बघा कळलं हे. आता एकतर G कॅन्सल होईल सगळीकडचा. बघा राहिलं काय मग D. आता व्हॉल्यूम म्हणजे ह्या स्पिअरचं ह्या ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम काढायचं आहे. सो व्हॉल्यूमसाठी आपण एरिया इंटू लेंथ वापरूया. मग एरिया किती आहे A/5 इंटू लेंथ किती आहे L. बघा पूर्ण लेंथ आहे का. नेक्स्ट आपण याच्याबद्दल लिहूया D आणि V1 बद्दल काय लिहूया एरिया इंटू लेंथ. सो एरिया किती असणार आहे A/5. बट लेंथ किती असेल मला सांगा 3L/4 प्लस हे 2D. अगेन एरिया इंटू लेंथ. एरिया तर कंपल्सरी A/5 आहे सगळीकडं, बट खालची लेंथ आता किती L/4. ओके. अगेन मला सांगा याच्यातला A/5 कॅन्सल होईल जर कॉमन काढला तर. L
एल कॅन्सल होईल जर कॉमन काढला तर. मग राहतंय काय, कॅपिटल डी इज इक्वल टू, इथं काय राहणार बघा, 3d/4 राहणार, 3d/4 राहणार. आणि इथं काय राहणार, प्लस 2d/4 राहणार. बघा बरोबर आहे का, 2d/4 राहणार. सो व्हॉट इज कॅपिटल डी, हे माहित आहे ना, एलसीएम 4 आणि वरच्यांची ॲडिशन, सो 5d/4. सो आपल्याला जी काही डेन्सिटी, कॅपिटल डी डेन्सिटी म्हणजे कोणाची डेन्सिटी आहे, ती सॉलिडची डेन्सिटी आहे, तर ती किती मिळेल, 5d/4 मिळेल का बघा. चला, सो ऑप्शन डी ऑप्शन आहे का बघा. सो डी ऑप्शनमध्ये आपण याचा आन्सर सांगू शकतो. लक्षात आलं. सो याच्यामधली मेन कन्सेप्ट काय, तर वेट इज इक्वल टू mg, किंवा असं लिहितो मी, मास इंटू ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटी ठीक आहे सगळीकडे सेम असते, बट हे जे मास आहे ना, हे मास कसं होतं, तर मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम आणि इंटू ही मग ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी जनरली सगळीकडे सेम राहते, बट चेंज कोणामध्ये होतो, तर त्या डेन्सिटीमध्ये आणि व्हॉल्यूममध्ये चेंज होतो. पुन्हा फॉर्म्युला आपण डेन्सिटीसाठी वेगळी नोटेशन्स वापरली, बट व्हॉल्यूमचा अजून एक फॉर्म्युला आपण कुठला यूज केला, व्हॉल्यूम म्हणजे काय लिहू शकतो आपण, एरिया इंटू लेंथ म्हणू शकतो. व्हॉट इज मीन बाय व्हॉल्यूम, एरिया इंटू लेंथ. बघा मग आपल्याला याचं व्हॉल्यूम आपण हे लिहिलं, एरिया इंटू लेंथ, वरच्या पोर्शनचं व्हॉल्यूम हे लिहिलं, खालच्या पोर्शनचं व्हॉल्यूम हे लिहिलं. सो जे वरून आलेलं वेट आहे ते खालच्या दोन फोर्सेसने, ते अपथ्रस्ट आहेत ना थोडक्यात, बट ते वरच्या डायरेक्शनला आहेत दोघं पण. इथं काय ॲपरंट वेटची कन्सेप्ट नाही, ॲक्च्युअल वेट मायनस अपथ्रस्ट फोर्स. इथं दोन्ही अपथ्रस्ट फोर्स आहेत, ते कुणाला बॅलन्स करतायत, वरून येणाऱ्या वेटला. मग वरून येणारं वेट म्हणजे ही लेफ्ट साईड, आणि खालून वरती बॅलन्स करणारे हे दोघं जण आहेत. दोघं का, कारण वरचा पोर्शन वेगळा आहे, खालचा पोर्शन वेगळा आहे, का तर त्यांच्या लेंथ आणि मासेस वेगवेगळे आहेत असं सांगितलेलं आहे, व्हॉल्यूम वेगवेगळं आहे, म्हणून खालून दोन फोर्सेस काय करतायत, त्या वरच्या वेटला बॅलन्स करतायत. सो वरचं वेट इज इक्वल टू खालून दोन फोर्सेस. हे फिजिक्समध्ये कंपल्सरी येतं, याला बॅलन्सिंग वेट असं म्हटलं जातं, किंवा दोन वेक्टर्स एकमेकांना बॅलन्स करत असतील तर ते अशा पद्धतीने लिहिले जातात. सो त्या टाईपवरून आपण काय केलं, हे सोल्युशन मिळवलेलं आहे. हा सुद्धा थोडासा इम्पॉर्टंट आणि लेंदी क्वेश्चन आहे असं म्हटलं तरी चालेल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा, ए पीस ऑफ वूड इज फ्लोटिंग इन वॉटर केप्ट इन ए बॉटल. ओके, एका बॉटलमध्ये पीस ऑफ वूड ठेवलेला आहे, फ्लोटिंग इन वॉटरचा, वॉटरमधला. द बॉटल इज कनेक्टेड टू ॲन एअर पंप. निग्लेक्ट द कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ वॉटर. वॉटर हे एक प्रकारचं फ्लुइड आहे, त्याची कॉम्प्रेसिबिलिटी कन्सिडर करायची नाही. When more is pushed into the bottle from the pump, then the piece of wood will float with. आता साहजिकच मोर एअर इज पुश्ड म्हणजे एअर आतमध्ये अप्लाय केले, याचा अर्थ एक प्रकारचा फोर्स, प्रेशर अप्लाय केलं ना. सो लार्जर पार्ट इन द वॉटर, थोडासा तो वूडचा जो पीस आहे तो अजून त्या पाण्यामध्ये काय होईल, थोडासा डंप होईल, डीप होईल असं म्हणूया. सो फ्लोट विथ लार्जर पार्ट इन वॉटर, साहजिकच आहे की लार्जर पार्ट हा पाण्यामध्ये जाईल. नेक्स्ट बघा, केरोसिन ऑफ मास 100 ग्रॅम इज मिक्स्ड विथ 100 ग्रॅम ऑफ वॉटर. मास ऑफ केरोसिन आणि मास ऑफ वॉटर याच्यामध्ये इक्वल आहे. वन ऑफ द अंडर गिवन ऑप्शन्स दॅट विल डिस्क्राईब द रिझन फॉर केरोसिन टू फ्लोट ऑन वॉटर. केरोसिन का फ्लोट होईल, तर याचा रिझन ॲक्च्युली आहे मास ऑफ केरोसिन इज इक्वल टू द मास ऑफ डिस्प्लेस्ड वॉटर. म्हणजे थोडक्यात ते मगाशी जे मी बायंट फोरचं एक्झाम्पल सांगितलं थ्रस्टचं, तसं केरोसिनचा मास त्या वॉटरच्या मासला काय होणार आहे, खालून अपथ्रस्ट फोर्स अप्लाय करणार आहे. म्हणजे दोन्ही इक्वल फोर्स झाले, इक्वल अँड अपोजिट फोर्स झाले, म्हणून ते केरोसिन त्या पाण्याच्या वरती फ्लोट होणार आहे, असं त्याचा आन्सर आहे. सो डी ऑप्शन असेल या क्वेश्चनचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ए बॉडी वेन फ्लोट इन वॉटर 1/3 ऑफ इट्स वॉल्यूम रिमेन्स आउटसाइड ऑफ वॉटर, आणि वेन इट फ्लोट्स इन अनदर लिक्विड 3/4 ऑफ इट्स वॉल्यूम रिमेन्स आउटसाइड द लिक्विड, देन द डेन्सिटी ऑफ लिक्विड इज. चला हा क्वेश्चन थोडासा आपण डिटेलमध्ये सॉल्व्ह करूया. चला मी बोर्ड आधी रब करतो, मग नंतर तुम्ही हवं तर क्वेश्चन लिहून घ्या, किंवा क्वेश्चन लिहून घ्या, मी डिस्प्ले केलेलं आहे ऑलरेडी. चला दोन कंडिशन्स इथे दिसत आहेत. एक कंडिशन आहे ती लिक्विडची आहे आणि एक कंडिशन आहे ती वॉटरची आहे. ठीक आहे, चला आधी आपण काय करूया, वॉटरची कंडिशन सांगूया. सो समजा इथे वॉटर आहे आणि याच्यामध्ये ही बॉडी अशी फ्लोट होते,
तर ह्या बॉडीचं किती व्हॉल्यूम फ्लोट होते ह्याचं सांगितलेलं आहे, 1/3 ऑफ इट्स व्हॉल्यूम. 1/3 ऑफ इट्स व्हॉल्यूम असे सांगतो मी कंडिशन. हे वॉटरचं आहे आणि इथं लिक्विड एक कुठलं तर दुसरं लिक्विड आहे असं आपण म्हणूया, एनी अदर फ्लुइड इथं आहे. सो ह्याचा जो पोर्शन आहे तो किती राहतोय वरती, 3/4 ऑफ लिक्विड असं म्हटलेलं आहे, 3/4 ऑफ व्हॉल्यूम. ओके. आता ही जी बॉडी आहे त्या बॉडीचं वेट आणि अपथ्रस्ट फोर्स कसे असतील, इक्वल असतील. तर आता बॉडीचं वेट लिहूया आपण, मास इंटू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू, या वॉटरमध्ये तो जो पोर्शन त्याला अपोज करतोय त्याचं असेल m डॅश इंटू ग्रॅव्हिटी. हे आपण वॉटरसाठी लिहितोय, बरोबर. आता मास ऑफ द बॉडी, आता त्या बॉडीची डेन्सिटी आपण आधी कन्सिडर करूया. सो डेन्सिटी सपोज रो म्हणूया आणि त्या बॉडीचं व्हॉल्यूम व्ही म्हणूया. सो व्ही इज द व्हॉल्यूम अँड रो इज द डेन्सिटी. सो व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी म्हणजे मास ना, आणि इंटू हे जी. सिमिलरली एम डॅश म्हणजे वॉटरसाठी आपण लिहूया. सो वॉटरसाठी व्हॉल्यूम किती आहे, 1/3 ऑफ व्हॉल्यूम म्हणजे व्ही मायनस v/3 ना, एवढं रिमेन आहे म्हणजे ते व्ही मधनं मायनस. सो हे व्हॉल्यूम. नंतर डेन्सिटी घेऊया आपण, रो वॉटर म्हणूया आणि हा जी म्हणूया. सेम हेच इक्वेशन इकडं कसं येईल. सो एम जी इज इक्वल टू एम डबल डॅश जी म्हणतो मी, पुन्हा एम जी बद्दल व्ही रो जी इज इक्वल टू एम डबल डॅश म्हणजे काय, लिक्विडसाठीची कंडिशन. सो व्ही मायनस 3/4 ऑफ व्ही असं आहे ना व्हॉल्यूम, आणि डेन्सिटी काय घेऊया मग, डेन्सिटी ऑफ एल म्हणूया लिक्विड, आणि हा जी असेल. ठीक आहे. आता आपण थोडंसं हे सॉल्व करूया. ओके. सो जी तर कॅन्सल होईल. सो व्ही इंटू रो इज इक्वल टू, हे किती येईल बघा, हे 3v मायनस व्ही. सो 2v/3 येईल आणि हे रो वॉटर येईल. ह्यातला व्ही पुन्हा कॅन्सल होईल. सो रो किती मिळेल, 2/3 इंटू रो वॉटर, म्हणजे डेन्सिटी ऑफ बॉडी इज इक्वल टू 2/3 डेन्सिटी ऑफ वॉटर मिळेल का बघा. कसं आलं, काय आलं समजतंय का बघा. फक्त इथं महत्त्वाचं काय, ही कंडिशन महत्त्वाची आहे बघा. सो तो जो ब्लॉक आहे त्याचं व्हॉल्यूम मग किती रिमेन राहील. जर 1/3 ऑफ इट्स व्हॉल्यूम रिमेन आउटसाइड ऑफ द वॉटर जर राहिलं तर टोटल व्हॉल्यूम व्ही आहे. मग आतमधून जे वॉटर आहे ते त्याला किती अपोज करेल, तर साहजिकच त्या व्ही मधून मायनस होणार ना. तसं इथं पण व्ही मधून ते 3/4 मायनस होणार आहे. चला हे सोडूया. आता हे जी पण कॅन्सल होईल. सो इकडला व्ही इंटू रो इज इक्वल टू हे 4 - 3. सो 1/4 इंटू व्हॉल्यूम इंटू रो इंटू एल. ह्यातलं पुन्हा व्ही कॅन्सल होईल. सो रो किती मिळाला, 1/4 रो इंटू एल. बघा. सो ही कंडिशन मिळाली वॉटरसाठी, ही कंडिशन लिक्विडसाठी. बघूया पुढं काय काय विचारलेलं आहे. सो डेन्सिटी ऑफ लिक्विड, मग विचार करा डेन्सिटी ऑफ लिक्विड कुठं याच्यात, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. मग हे फाइंड करत असू तर आपल्याला दोन इक्वेशन्स मिळालेत. दोन्ही इक्वेशनची लेफ्ट साईड चेक करा. तर दोन्ही इक्वेशनमध्ये लेफ्ट साईड काय सांगते, तर तो जो सॉलिड किंवा ती जी बॉडी आहे वरून पाण्यामध्ये किंवा लिक्विडमध्ये चाललेली आहे त्या बॉडीची डेन्सिटी. मग दोन्ही इक्वेशनमध्ये ती डेन्सिटी कशी दिसते, सेम दिसते. सो फ्रॉम दिस अँड दिस इक्वेशन वी कॅन से दॅट LHS लेफ्ट साइड्स आर सेम, सो राइट साइड मस्ट बी सेम. मग राइट साइड कशा असतील. सो 2/3 रो वॉटर इज इक्वल टू 1/4 रो एल. मग आपल्याला लिक्विडची डेन्सिटी विचारलेली आहे. येस, म्हणजे रो एल विचारलेला आहे. सो देअरफॉर रो एल किती सांगा, हा 4 इकडे शिफ्ट झाला तर 8/3 इंटू रो वॉटर. सो हे आन्सर असेल. फक्त आता आपल्याला ऑप्शन चेक करावे लागतील की 8/3 ऑप्शन आहे का. येस, 8/3 ग्रॅम पर cc ऑप्शन आहे बघा. म्हणजे इथं काय केलं, फक्त वॉटरची जी काही डेन्सिटी आहे ती 1 ग्रॅम पर cc घेतली. एवढी असते ना वॉटरची डेन्सिटी, आणि kg पर मीटर क्यूबमध्ये 10⁻³ kg पर मीटर क्यूब असते. सो 1 ग्रॅम पर cc म्हणजे कुठला ऑप्शन म्हणू शकतो आपण, बी ऑप्शन याच्यासाठी म्हणू शकतो. लक्षात आला का बघा. हा क्वेश्चन सुद्धा सेम वेट कंडिशनवरतीच हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊया. एक ग्राफ दिलेला आहे बघा, डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ ऑफ ए लिफ्ट. चला मी इथं ग्राफ ड्रॉ करतो. हा असा, इथून हा ग्राफ असा सुरू झालेला आहे
आणि इथून हा असा आलेला आहे. सो हे बी आहे, हे सी आहे आणि हा ए आहे. इकडं टाईम आहे आणि इकडं डिस्प्लेसमेंट आहे. हे मीटरमध्ये असेल आणि इकडं हा सेकंडमध्ये असेल. सो लुक ॲट द ऑप्शन ए. ॲट पॉईंट ए द लिफ्ट इज स्टेशनरी. ओके, ऑप्शन्स बघा सगळ्यांनी. ॲट पॉईंट ए द लिफ्ट इज स्टेशनरी, करेक्ट. ह्या पॉईंटला लिफ्ट स्टेशनरी आहे, मग डिस्प्लेसमेंट काय असेल, 0 असेल ना. सो ऑब्वियसली डिस्प्लेसमेंट 0, सो पहिला पॉईंट करेक्ट आहे. नेक्स्ट सेकंड पॉईंट. द व्हेलॉसिटी ऑफ लिफ्ट इज डिक्रीजिंग फ्रॉम पॉईंट बी टू सी. मला सांगा इथून इकडे डिस्प्लेसमेंट आता काय होत चाललेलं आहे, असं कमी होत चाललेलं ना. सो व्हेलॉसिटी डिक्रीजिंग. सो अगेन सेकंड पॉईंट इज करेक्ट. तिसरा पॉईंट बघा. ॲट पॉईंट सी द लिफ्ट इज हॅव्हिंग 0 व्हेलॉसिटी. इट इज ऑल्सो करेक्ट, कारण इथं ग्राफच थांबला म्हणजे डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आहे. सो व्हेलॉसिटी काय झाली, 0 झाली. आणि चौथा पॉईंट काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ लिफ्ट इज मिनिमम ॲट बी. इथं व्हेलॉसिटी मिनिमम आहे असं सांगितलेलं आहे, बट इट इज रॉंग. कारण व्हेलॉसिटी मिनिमम कुठं आहे, इथं मिनिमम आहे ना, किंवा 0 आहे. सो हा रॉंग आहे. सो पहिले 3 ऑप्शन्स करेक्ट आहेत बघा. सो ऑप्शन फर्स्ट, ऑप्शन सेकंड अँड ऑप्शन थर्ड. सो फर्स्ट 3 ऑप्शन्स आर करेक्ट. सो वी कॅन से दॅट फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. सो सी ऑप्शन बघा याच्यामधला, लक्षात येतोय. सो सी ऑप्शन जर सांगितला की पहिले 3 करेक्ट आहेत, तर आपण सांगू शकतो की करेक्टनेस आहे इक्वेशनचा. हे जे इक्वेशन किंवा हा जो ग्राफ आहे तो डिस्प्लेसमेंट टाईममधला ग्राफ आहे. ओके, म्हणजे रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट आणि टाईम. मग तुम्हाला रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि टाईम हे सुद्धा माहीत पाहिजे. म्हणजे या रिलेशन्सवरून तुम्ही काय करू शकता, हे कॅल्क्युलेशन्स सोडवू किंवा फाइंड आउट करू शकता. बघा आजच्या एक्झाम्पल्समध्ये आपण कुठल्या टाईपवरती मॅक्सिमम भर दिला. सो वेट इज इक्वल टू अपथ्रस्ट फोर्स. मग त्याच्यामध्ये पुन्हा ॲपरंट वेट असेल तर रिअल वेट मायनस अपथ्रस्ट फोर्स आपण करतो. आणि जर डायरेक्ट आपल्याला अपथ्रस्ट फोर्स किंवा वेट किंवा डेन्सिटी फाइंड आउट करायची असेल तर वेट इज इक्वल टू अपथ्रस्ट फोर्स घेतो. वेट म्हणजे काय, वरून खाली जाणारं मास आणि ग्रॅव्हिटीचं मल्टिप्लिकेशन. आणि अपथ्रस्ट म्हणजे खालून वरती येणारं मास आणि ग्रॅव्हिटीचं मल्टिप्लिकेशन. दोघांमध्ये फरक फक्त मासचा, बाकी ग्रॅव्हिटी सेम. मासमध्ये पुन्हा डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो पुन्हा डेन्सिटीचा फरक आणि व्हॉल्यूमचा फरक. सो अशा टाईपमध्ये हे काही क्वेश्चन्स आहेत. अजूनही आपण पुढच्या लेक्चरला सेम यातलेच काही तुमचे हॉट्स जे आहेत, जे हायर ऑर्डर थिंकिंगचे क्वेश्चन्स आहेत ते घेऊया. बाकीचा एक्झरसाइज तुम्ही स्वतः सॉल्व करायला घ्या. जे काही थोडंसं अवघड वाटते, थोडीशी डिफिकल्टी जास्त आहे ज्याच्यामध्ये, जे क्वेश्चन्स एक्झाम ओरिएंटेड आहेत ते क्वेश्चन्स हवं तर मी इथं डिस्प्ले करतो आणि त्याचं डिस्कशन करतो. त्यामुळे तुम्ही ते क्वेश्चन्स व्यवस्थित लिहून त्याचं जे काही सोल्युशन मी सांगितलेलं आहे तशा पद्धतीनं तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित मेंटेन करा. थोडीशी तुम्हाला त्याच्यातली आयडिया येऊन जाईल. ओके, सो भेटू आपण पुढच्या लेक्चरला याच्यामधले राहिलेले पुढचे क्वेश्चन्स घेऊन. थँक्यू सो मच.